अनपेक्षित लग्न भाग 12. वंश आणि दर्श यांनी एका मुलीला आकाशला रागाने घेऊन जाताना पाहिले तेव्हा ते त्यांच्या मागे गेले आणि अशा ठिकाणी उभे राहिले जिथे त्यांना त्यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते. मग मुलगी रागाने म्हणाली, तू माझ्याशी असे कसे करू शकतोयस? मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू त्या मुलीशी लग्न करणार आहेस? मी गर्भवती आहे हे जाणूनही तू असं कसं करू शकतोयस? हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने आकाशचा कॉलर घट्ट धरला, ज्यामुळे तिचा राग स्पष्टपणे दिसून आला. दर्श आणि वंश दोघांनाही तिच्या बोलण्याने धक्का बसला, पण आकाशने पुढे जे सांगितले त्यामुळे त्यांचे आश्चर्य आणि राग आणखीन वाढला. कारण त्याने मुलीचा हात झटकून टाकत म्हणाला, तू माझ्यासाठी फक्त टाइमपास आहेस. ते एक अशी जागा होती जिथे तुझ्या आधी अनेक मुली होत्या. म्हणून शांत हो आणि तू जाऊन गर्भपात करू शकते. पण मला दोष देऊ नकोस, कारण रेवा आता माझे प्रेम आणि आवड दोन्ही झाली आहे आणि मला ती हवी आहे, काहीही झालं तरी. म्हणूनच जर तू मार्गात आलीस तर मी तुला मारून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. असो, ह्याशिवाय आणखी एक कारण आहे. रिवाला हे बंधनात अडकवायचे महत्वाचं आहे. तुला तिच्या घरी जाऊन सांगण्याची गरज नाही. म्हणून आता तू ज्या मार्गाने आलीस त्याच मार्गाने जा, नाहीतर ते तुझ्यासाठी अजिबात योग्य होणार नाही. आणि हे सांगून तो निघून जाऊ लागला. त्याला मागे वळताना पाहून वंश आणि दर्श भिंतीचा मागे लपले. पण मग ह्या मुलीने त्याचा हात ओढला आणि म्हणाले, तुला काय वाटतं? तू इतक्या सहजपणे माझ्यापासून सुटका मिळवू शकतोयस? हा तुझं सर्वात मोठं गैरसमज आहे. मी वरडून सर्वांना सांगेन की तू माझ्याशी काय केलं आहेस. आणि सर्वात आधी ती मुलगी रिवा, मग ती स्वतः तुझ्याशी लग्न करणार नाही. ती असं बोलताच आकाशने त्याच्या माणसांना मोठ्याने हाक मारली. अचानक तिथे बरेच लोक आले आणि तो त्या मुलीला घेऊन जाण्याचा इशारा केला. मग त्याने तिला पकडून घेऊन जाऊ लागले. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्याने तोंड बंद केले. पण ते तिला जबरदस्तीने घेऊन गेले. यश आणि दर्श दोघेच गेले होते, त्यामुळे ते मुलीसाठी काहीही करू शकले नाहीत. कारण त्यांना आकाशला सावध करायचे नव्हते. म्हणून ते दोघेही शांतपणे निघून गेले आणि गाडीत बसल्यानंतर दर्श रागाने म्हणाला, त्याची एका निष्पाप मुलीला आणि माझ्या बहिणीला विश्वासघात करण्याची हिंमत कशी झाली? मी त्याला सोडणार नाही. वंशने त्याला पटकारले आणि म्हणाला, आपण आता गायगाईने काहीही करू शकत नाही. तो काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस का? रिवा त्याच्यासाठी महत्वाची का आहे याचे आणखी एक कारण त्याच्याकडे आहे. आपण आधी त्याबद्दल शोधू आणि सर्व पुरावे गोळा करू. त्यानंतरच आपण पुढील कारवाई करू, समजलं? दर्शला त्याचे शब्द खात्रीशीर वाटले आणि त्याने मान हलवली. दरम्यान वंशने मनात विचार केला, मी तुझ्यासारख्या नीच माणसाला काहीही झाले तरी रिवासोबत लग्न होऊ देणार नाही. आणि हे विचार करत त्याचा चेहरा रागात बदलला. मग ते दोघेही आपापल्या घरी निघून गेले. त्या दिवसानंतर वेळ हळूहळू निघून गेला आणि आकाशाने रिवाच्या लग्नाचं आधीचा आठवडा रविवार होता आणि वंशने दर्शला त्याच्या घरी बोलावले. थोडा वेळ सर्वांशी गप्पा मारून झाल्यानंतर ते दोघंही स्टडी रूमकडे निघाले. वंश त्याला सांगितले, मी एका मुलीला कामावर ठेवले आहे जिने त्याला आधीच अडकवले आहे. आज जेव्हा तो क्लबमध्ये जाईल तेव्हा ती त्याच्यासोबत येईल आणि त्याची संपूर्ण कहाणी बाहेर काढेल. म्हणून आपण शोधू त्याला रिवा हवी आहे याचे दुसरे कारण काय आहे. प्रथम आपल्याला त्या मुलीला शोधावे लागेल जी गर्भवती होती आणि त्या दिवशी क्लबमधून गायब झाली. कारण आपण सर्व गोष्टीमुळे त्या मुलीचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आपण तिला आधी बाहेर काढू आणि त्यानंतरच आपण सर्व पुरावे रिवाकडे घेऊन जाऊ. दर्शला त्याच्या कल्पनेने आश्चर्य वाटले, पण तो म्हणाला, त्याच्यासोबत एकटी असलेल्या मुलीसाठी हे धोका आहे. म्हणूनच आपल्याला तिची सुरक्षा निश्चित करावी लागेल. बाकी तुला योग्य वाटेल तसे करू. हे ऐकून वंशने त्याला धीर दिला आणि म्हणाला, तू काळजी करू नकोस.
आपण दोघंही क्लबमध्ये जाऊ, बरेच बॉडीगार्ड्स घेऊन. शिवाय मी त्या मुलीला एक गोळी दिली आहे, ज्यामुळे तो पूर्णपणे बेशुद्ध होईल. हे ऐकून दर्शला थोडासा आत्मविश्वास आला. ते ह्याबद्दल बोलत राहिले आणि नंतर थोड्या वेळाने बाहेर आले. संध्याकाळ. लायन्स क्लब. वंश आणि दर्श आकाशच्या आधी पोचले आणि तो मुलीसोबत येण्याची वाट पाहत होते आणि त्यांच्या लोकांनाही कळवले. वंशने आज संपूर्ण क्लब बुक केला होता आणि सर्वत्र त्याचे लोक तैनात केले होते. यामुळे दर्शसोबत एका खोलीत बसून तो CCTV कॅमेऱ्यात सर्व काही पाहू शकत होता. त्याने सर्वत्र रेकॉर्डर, मायक्रोफोन इत्यादी देखील लावले होते. संपूर्ण सेटअप पूर्ण झाला होता. आता जर तो आणि दर्श कशाचीही वाट पाहत असतील तर आकाश येण्याची. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर दर्श त्याला म्हणाला, मला वाटत नाही की तो आज परत येईल. कदाचित आपल्याला कोणतेही पुरावे सापडणार नाहीत. आणि त्याच्या आवाजात चिडचिडपणा आणि निराश स्पष्टपणे दिसत होते. दर्शच्या प्रश्नाला वंश उत्तर देण्यापूर्वीच त्यांना मायक्रोफोनमधून एक परिचित आवाज ऐकू आला आणि त्यांना कळले की आकाश आला आहे. ते दोघेही कॅमेरे आणि मायक्रोफोनवर लक्ष केंद्रित करून शांत बसले. मग त्यांना आकाशचा आवाज ऐकू आला. क्लबभोवती पाहत तो म्हणाला, आज इथे फार शांत वातावरण दिसत नाही. तर मुलगी म्हणाली, बेबी, तुला शांतता हवी आहे की गर्दी? तुला लोकांवर लक्ष केंद्रित करायचे आहे की माझ्यावर? आणि हे बोलता बोलता तिने त्याच्याकडे किंचित नाराजीने पाहिले. आकाश काहीही बोलला नाही आणि फक्त हसला. मग ते दोघेही बार काउंटरकडे गेले, जिथे बारटेंडरने मुलीच्या सांगण्यावरून ज्यूसमध्ये टॅबलेट मिसळले होते. ते प्यायल्यानंतर त्याला थोडंसं गरगरल्यासारखे होऊ लागले आणि तो बेशुद्ध होऊ लागला. मग जेव्हा मुलीला पूर्ण खात्री झाली की तो बेशुद्ध पडला आहे, तेव्हा तिने विचारले, बेबी मला सांग, रिवा तुझी उडबी वाईफ प्रेमाशिवाय तिच्याशी लग्न करण्याचे दुसरे काय कारण आहे? नशेत असलेला आकाश म्हणाला, तिच्याशी लग्न करण्याचे कारण पहिले माझे प्रेम आहे आणि दुसरे म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिवाचे वडील. तो माणूस आहे ज्याचा अपघात मी आणि माझ्या मित्रांनी जयपूरमध्ये दारू पिऊन केला होता. जर तिला हे कळले तर आमचे लग्न तुटेल आणि जर तिने चुकूनही हे उघड केले तर माझी राजकीय कार्यकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपेल. बाबांनी मला त्या प्रकरणात अडकवण्यापासून खूप कष्टाने वाचवले, जेणेकरून मी त्यांच्यासारखं राजकारणी बनू शकेन. म्हणूनच जर ती माझ्याशी लग्न केले तर मला माझं प्रेम मिळेल आणि ती माझ्या नियंत्रणात येईल. आणि हे सांगत असताना त्याला खूप नशा वाटू लागली आणि हे सांगत असताना तो बार काउंटरवर डोके ठेवून झोपी गेला. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. वंश आणि दर्श दोघांचेही राग शिगेला पोचला होता, पण तरीही दोघांनीही स्वतःला नियंत्रित केले आणि वंश मनात म्हणाला, तू योग्य काम केले नाहीस, तुला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि हे म्हणत त्याने मुठी आवळल्या. तेवढ्यात मुलीने त्याला पुढचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मला सांग, तू तुझ्या एक्स गर्लफ्रेंडला कुठे लपवले आहेस जी गर्भवती होती? आणि हे सांगत असताना ती त्याला हलवू लागली आणि प्रश्न विचारू लागले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण तो पूर्णपणे बेशुद्ध होता. मग तिने वंशला फोन केला आणि त्याने फोन उचलताच ती म्हणाली, सर, मी सर्व पुरावे गोळा केले आहेत, पण त्याने मला सांगितले नाही की त्याने त्या मुलीला कुठे ठेवले आहे. वंश, जो त्याच्या खोलीत बसून त्याच्या कॅमेऱ्यातून सर्व काही पाहत होता, तिला म्हणाला, ठीक आहे, तू खूप चांगलं काम केलंस. तुझे पैसे तुझ्या खात्यात ट्रान्सफर होतील, पण तू आता ह्या शहरात राहू शकत नाहीस, कारण जर त्याने तुला पाहिलं तर तुला धोका होईल. म्हणून लवकरात लवकर सिंगापूरला परत जा. वंशकडून हे ऐकून ती मुलगी फक्त मान हलवते आणि निघून जाते. तो गेल्यानंतर वंश आणि दर्श सर्व पुरावे गोळा करतात आणि निघून जातात. वंश त्याला सांगतो, आता त्याला किंवा घरी असलेला कुणालाही किंवा रिवाला त्या मुलीबद्दल काहीही कळू नये, कारण जर ती जिवंत असेल तर असे करून आपण तिला आणि
तिच्या मुलाला दोघांनाही आणखीन धोक्यात घालवू शकत नाही. हे ऐकून दर्श मान हलवतो आणि दोघंही आपापल्या घरी निघून जातात. जवळजवळ एक आठवडा उलटतो आणि तो दिवस येतो रिवा आणि आकाशच्या लग्नाचा 2 दिवस आधी. गेल्या आठवड्यात वंश आणि दर्शने मुलीला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना तिच्याबद्दल काहीही सापडले नाही. यामुळे ते दोघेही खूप टेन्शनमध्ये होते. रिवा आणि आकाशच्या लग्नाची तारीख जवळ येत होता. दर्श काळजीत पडला आणि वंशला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला. तो वंशच्या स्टडी रूममध्ये इकडून तिकडे फिरत म्हणाला, जर आपल्याला ती मुलगी सापडली नाही तर आपण रिवाला त्या मूर्ख माणसाशी लग्न करून देऊ का? तो माझ्या बहिणीसाठी योग्य नाही. मी ही प्रपोजल सहनही करू शकत नाही आणि जर हे असेच चालू राहिले तर आपल्या हातातून सगळं काही निसटून जाईल आणि आपण काहीही करू शकणार नाही. मी म्हणतो की आपण रिवाला पुरावा दाखवू. तर वंश त्याच्या खुर्चीवर बसला होता. उठून तो त्याच्याकडे आला आणि म्हणाला, हो, आणि पुरावे दाखवल्यानंतर जेव्हा लोक त्या मुलीबद्दल विचारतील तेव्हा आपण काय सांगणार? आणि आपल्याला असं वाढवलं गेलं नाही. एका मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडतंय आणि आपण डोळे बंद करून शांत आहे. त्या दिवशी आपण तिला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. पण कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणूनच मला माहीत आहे की तो काहीतरी गडबड करणार आहे. मला मान्य आहे की आपल्याला रिवाला वाचवावे लागेल, पण विचारपूर्वक, घाईत नाही. कारण जर ती मुलगी जिवंत असेल तर आपल्यामुळे तिचा जीव पुन्हा एकदा धोक्यात येईल आणि जर आपण यावेळी काहीही करू शकलो नाही तर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही. समजले का? आणि हे सांगताना वंशच्या डोळ्यात तोच दृढनिश्चय होता की तो यावेळी रिवाला काहीही सांगणार नाही. त्याच्याकडे पाहून दर्श म्हणाला, हो, पण ह्या प्रकरणात रिवाला बळीचा बकरा बनवून देणार नाही. तो मुलीशी कसं वागतो हे तू पाहिले नाहीस का? उद्या तो रिवा सोबतही असेच करेल. मी कसल्याही परिस्थितीत धोका पत्करू शकत नाही यार. असे म्हणत तो त्याला खांद्यावर धरून हलवू लागला. या क्षणी तो फक्त त्याच्या बहिणीचा भाऊ असल्यासारखं वाटत होता, जो त्याचा बहिणीशिवाय काहीही पाहू शकत नव्हता. नाही त्याचं स्वतःच्या बालपणीचं मित्र. बरोबर किंवा चूक? वंश त्याला उत्तर देऊ शकण्यापूर्वीच त्यांना एक आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून त्यांनी आश्चर्याने दाराकडे पाहिले. तुम्ही दोघंही त्या मुलाबद्दल काय म्हणत आहात? जर ते खरे असेल तर तुम्ही अजूनही त्याला रिवासोबत रिलेशनशिपमध्ये कसे राहू देत आहात? कल्याणी आजीचं स्वर आश्चर्याने आणि रागाने भरलेला होता. तेव्हा वंश आणि दर्शला काय बोलावे हे कळत नव्हते. पण वंशने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आजी, ही खूप सिरियस मॅटर आहे. गोष्टी तुम्हाला वाटतात तितक्या सोप्या नाहीत. कारण रेवासोबत ह्यात आणखी एका निष्पाप मुलीचे आयुष्य गुंतलेले आहे. ती आत आली आणि म्हणाली, मला माहीत नाही प्रकरण काय आहे, पण तुला काही झाले तरी रिवाला वाचवावे लागेल. जरी ती काही महिन्यापूर्वी तुझ्या आयुष्यात आली असली तरीही ती मुलगी तुझ्या जीवापेक्षा जास्त तुझी आहे. तिच्यासोबत काही वाईट घडत आहे तर मी जाणून बुजून हे घडू देणार नाही. समजले? आणि ती हे बोलताच तिचा चेहरा फिकट पडला. पण दुसऱ्याच क्षणी तिचा संपूर्ण चेहरा घामाने भिजला होता आणि तिला छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या. मग ती स्वतःवरचे कंट्रोल गमावून खाली पडू लागली. हे पाहून वंश आणि दर्श दोघेही घाबरले आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात वंश म्हणाला, आजी, तुला काय झाले? उठ. पण कल्याणी आजी आधीच बेशुद्ध झाली होती, म्हणून त्याने तिला उचलून घेतले आणि विलंब न करता तिथून निघाला. निघताना त्याने दर्शला सांगितले, मी आजीला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. तू लाडूला घेऊन जा आणि तिची काळजी घे. असं म्हणत दुसऱ्याच क्षणी तो पटकन निघून गेला. घरातून निघून त्याने बेशुद्ध असलेल्या कल्याणी आजीला गाडीत ठेवले आणि तिच्या शेजारी बसला. त्याने ड्रायव्हरला लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. दर्श त्यांच्या मागे त्याच्या गाडीत बसला. वेदाला घेऊन गेला.
वेदा कंटिन्यू रडत होती. रडत रडत वेदा दर्शला म्हणाले, बाबू आजी ठीक होईल ना? देवाची शपथ, आपल्या दोघांनाही कोणी नाही. जर तिला काही झाले तर आमची काळजी कोण घेईल? माझी काळजी कोण घेईल? तिच्याशिवाय मी एकही काम करू शकत नाही. आई आणि बाबा गेल्यानंतर तिनेच आमची काळजी घेतली. ही आमची ताकद आहे. मला सांग, तिला काहीही होणार नाही ना? सांग यार, आजीला काहीही होणार नाही ना? असे म्हणत तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी दर्शीकडे पाहिले. दर्शलाही तिला असे पाहून आवडले नाही, म्हणून एका हाताने गाडी चालवताना त्याने दुसऱ्या हाताने तिचे अश्रू पुसले आणि तिला सांगितले, आजीला काहीही झाले नाही, फक्त देवावर विश्वास ठेव. आजी, तुझं लग्नानंतर तुला तुझ्या नवऱ्याच्या घरी पाठवल्यानंतर अधिक शांत जीवन जगेल, म्हणून आता काहीही होण्याची शक्यता नाही. असे म्हणत तिने जबरदस्तीने स्मित हास्य केले. त्याला आशा होती की वेदा हसेल, पण असं काहीही झाले नाही. ती खूप दुःखी होती, म्हणून तिच्या ओठांवरून हास्य दूर होते. दर्शला ते पाहून आनंद झाला नाही, म्हणून त्यांनी वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली. काही वेळाने मुंबई सिटी हॉस्पिटल. वंश कल्याणी आजीसोबत आला आणि दर्शनी वेदाही आले. त्यांनी तिला स्ट्रेचरवर बसवून हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टरांनी तिची तपासणी सुरू केली आणि लगेच तिला ICUमध्ये दाखल केले. रडत वेदाने वंशला मिठी मारली आणि ओरडली, भाऊ, आजी बरी होईल का? तिला काहीही होणार नाही ना? मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. प्लीज काहीतरी कर. तिचे रडणे अधिकच तीव्र झाले. हे पाहून वंश तिच्या केसात हात फिरवत म्हणाला, लाडू, असे कमकुवत होऊ नकोस. आजीने तुला हेच शिकवले. आता फक्त धाडस कर, कारण ती आता आजारी आहे आणि जर तू अशी रडलीस तर तूही आजारी पडशील. मग तिची काळजी कोण घेईल? हे पाहून दर्श तिथून निघून कॅन्टीनमध्ये गेला वेदासाठी कॉफी आणायला. आणि जाण्यापूर्वी त्याने त्याचे वडील सौरभ आणि रिवा यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. हे ऐकून तेही हॉस्पिटलला निघून आले. थोड्या वेळाने तो वेदासाठी कॉफी आणि चॉकलेट घेऊन आला आणि तिला मारत म्हणाला, लाडू, काहीतरी खा. तू खूप वेळापासून रडत आहेस. जर तुझ्या रडण्याने आजी बरी झाली तर मी एक टँकर आणतो. तुझे अश्रूंनी टँक भर, पण ते होणार नाही. उलट तू आणखी आजारी पडशील. तर हे सर्व थांबव, स्वतःला थोडे शांत कर. कॉफी घे आणि चॉकलेट खा. असे म्हणत त्याने वेदाला चॉकलेट आणि थोडी कॉफी पिण्यास भाग पाडले. काही वेळाने ते तिघही ICUच्या बाहेर बसले होते. तेव्हा सौरभ, रीमा आणि रिवा आले. त्यांना पाहताच वेदाने येऊन रिवाला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाले, दीदी, बघ आजीला काय झाले आहे. ती सकाळपर्यंत ठीक होती, आता अचानक तिची अशी अवस्था झाली आहे. रिवाने तिला सांत्वन दिले, बाळा, ह्या वयात कधी कधी असे होते, पण काळजी करू नकोस. डॉक्टर ट्रीटमेंट देत आहेत. सर्व काही ठीक होईल. तू फक्त आरामात बस. असे म्हणत तिने वेदाला बसवले. रीमालाही तिथेच बसवले आणि वंशकडे गेले. इतका उशिरा गप्प बसलेला वंश तिला पाहूनही शांतच राहिला. रिवा त्याचा हात धरून त्याला घेऊन एकांतात म्हणाले, मला माहीत आहे, रागवणे ही तुझी आवडती गोष्ट आहे आणि तुला सर्वांसमोर तुझ्या भावना दाखवायला आवडत नाहीत. पण मला हे देखील माहीत आहे की तू आजीवर किती प्रेम करतोयस आणि सध्या तुला वेदाबद्दल आणखी काळजी वाटत आहे, म्हणून तू तुझ्या बहिणीला धीर देण्यासाठी अजून खंबीर उभा आहेस. म्हणूनच मी तुला सांगत आहे, काळजी करू नकोस. आजीला काहीही होणार नाही. असे म्हणत तिने वंशच्या पाठीवर हात ठेवला. वंश स्तब्ध झाला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने रिवाला मिठी मारली. तो रडू लागला. त्याने तिला अशा प्रकारे मिठी मारल्याने रिवा क्षणभर आश्चर्यचकित झाली, पण दुसऱ्याच क्षणी जेव्हा तिला त्याचे अश्रू जाणवले तेव्हा तिने त्याच्या पाठीवर हात फिरवत आणि प्रेमाने म्हणाले, सर्व काही ठीक होईल सर, देवावर विश्वास ठेवा. तिचे शब्द ऐकून वंश थोडा शांत झाला आणि त्याने स्वतःला थोडे सावरले. मग रिवापासून दूर जात तो म्हणाला, थँक्यू सो मच.
रिवा फक्त हसली आणि मान हलवत वेदाकडे गेले. वंश तिच्याकडे पाहिले आणि काहीतरी विचार करू लागला. तेवढ्यात दर्श त्याच्याकडे आला आणि विचारात बुडलेलं त्याच्याकडे पाहून म्हणाला, काय झाले यार, तू काय विचार करत आहेस?